गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर आज आहे ना नागपंचमी आहे. नागपंचमी म्हणजे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आज मी आळूची पाने आणलेले आहे, त्याच्या आळू वड्या बनवणार आहे. ही पान आहे ना गावावरून आणलेले. मिस्टर गेलेले गावाला, जर काम होतं, अर्जंट काम होतं त्यासाठी गेलेले. पण मग गेले तर ते आमचं घर आहे, तर घरी कोण नसतं, तर जावेकडे गेलेले, चुलत जावे तिच्याकडे गेलेले जे राहायला. तर तिने ना बघा एकदम छोटी पानं होती, म्हणजे जी मोठी झाली नव्हती, तोडायच्या याची पण नव्हती, पण तिला वाटलं हे आलेत आहेत तर खाली आहेत कसं पाठवायचं, म्हणून तिने ती आळूची पानं छोटी असताना पण तोडून दिलेत. थँक्यू भारती. आणि ही पानं दिलेत. आणि ते बघा हिरव्या मिरच्या सुद्धा दिलेल्या आहेत. तर त्या जरा ओले होते ना, मग आम्ही रात्रभर अशा कपड्यावर ठेवलेल्या, याच्यामध्ये असं पसरून ठेवल्या, त्या सुक्या झाल्यात. आणि मस्त बघा हिरव्या मिरच्या किती छान आहेत ह्या मिरच्या आणि ही पानं. आणि ही पानं म्हणजे आम्ही दोघी जावा आहेत ना, तर माझे आमचे मोठे दीर आहेत, ते पण गेलेले, दोघं पण गेलेले, दोघं भाऊ. तर त्यांना मला पण एवढी आणि त्यांना पण एवढी दिलेली आहेत. तर थँक्यू भारती. तर ही पानं आहेत ना बघा, तर थोडीच आहेत आणि छोटी सुद्धा आहेत की नाही. तर ह्याच्या वड्या किती बनवणार आपण, आणि वड्या बनवायला कसं किती होणार त्याच्या वड्या. तर आता मी काय करणार, ही पानं आहेत ना कापून बनवणार आहे, आणि कापून ह्याच्या आळू वड्या बनवणार आहे. इथे बघा पानं कट केलेत, तेवढीशीच झालेली आहेत. तर आता ह्याच्यामध्ये मी ना गूळ आणि चिंच भिजत घातलेले ते टाकणार आहे. थोडंसं लिंबू सुद्धा टाकणार, थोडंसं टाकणार, एवढं काय टाकायची गरज नाही लागणार आहे, कारण चिंच आणि गुळ आहे. तीळ आणि आपला मसाला वगैरे टाकून सगळं मिक्स करून घेते आता. आईंनी आळूवडी कुकरला लावलेली आहे शिजायला. आणि इकडे आज त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने आमटी बनवणार आहे, मिक्स डाळीची आमटी बनवणार आहे त्या. तर आई कोणती आमटी बनवणार आहे तुम्ही आज? हे ना बाजार आमटी आहे, म्हणजे याला बाजार आमटी बोलतात. म्हणजे जी आपण दररोजची वरण बनवायची डाळ लावतो ना, मिक्स डाळी तू लावते ना त्या, तर त्याच डाळी लावायच्या आणि ते शिजून घेतलेलं बघ, हे शिजवलेलं आहे ना, हे काय करायचं, हे आपल्याला मिक्सरला लावायचंय. आणि हे वाटण आहे, जे कांदा खोबरं लसूण अद्रकचे वाटण जे असं ना आपण कालवणाला वापरतो, तेच वाटण आहे. हे वाटण टाकायचं, फ्राय करायचं मस्त. आणि ही डाळ आहे ना पूर्ण मिक्सरला वाटून घ्यायची, पण चांगली अशी बारीक, आणि नंतर बनवायचे. तर मी ते फोडणी करतो पर्यंत हे वाटून घे. हो. आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. मग आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचंय. आपले जे मसाले आहेत ते आपल्याला मसाले टाकायचे. हे वाटण मस्त फ्राय करून घ्यायचंय. भांड्यामध्ये ना मी जे डाळीचं पाणी वरती आलेलं होतं ना, ते काढून घेतलेलं होतं, जेणेकरून आपल्याला वाटायला थोडंसं घट्ट घट्ट डाळ भेटेल ना, म्हणून मी पाणी काढून ठेवलं होतं. मग जी वाटली ना ऋतुजाने, ते परत मी याच्यात ओतले आता वाटलेलं. तर या पद्धतीचं झाले ते एकदम बारीक असं बघा. आणि आता आपला मसाला मस्त फ्राय झालेला आहे. आता मी गॅस फास्ट करते आणि हे
जे वाटलेली डाळ ती टाकून घेते. तर इथे डाळ टाकली आणि जी आपली भांडी आहेत ना, जे वाटणाचं वगैरे ते धुवून टाकायचं आपल्याला. आणि यासाठी आपल्याला गरमच पाणी घ्यायचंय. गरम पाणी घेतलं की टेस्ट तशीच राहते ना आपल्या भाजीची. कसली पण आपण जे बनवतो ना, जेव्हा आपण गरम पाणी घेऊ टेस्ट तशी राहते, म्हणून गरम पाणी वापरायचं. तर आता आपल्या आमटीला फक्त उकळी यायची वाट बघायची आपल्याला. मस्त आपली आमटी तयार होणार आहे. मी आता मस्त गरमागरम इंद्रायणीचा भात बनवणार आहे. आईनी वडी बनवली आणि बाजार आमटी पण बनवली त्यांनी. आणि इकडे बघा हे इंद्रायणीचे तांदूळ आहेत. आणि तुम्ही माझी मेहंदीची डिझाईन बघू शकता. मी काढली आहे. आज सोमवार आहे ना, तर छान अशी मी मेहंदीची डिझाईन काढली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे जे इंद्रायणीचे तांदूळ आहे ना, त्याचा भात असं गरम गरम भात खूप छान लागतो. आमच्या गावी पिकतो हा भात, तर आम्हाला खूप आवडतो म्हणजे. आणि कधी असं डाळ आमटी बनवली ना की आम्ही असं गरमागरम भात बनवतो. छान लागतो खायला. तर बघा कशी झाली आपली मस्त अशी बाजार आमटी. तर्री बघा, छान तरी सुद्धा आलेली आहे आणि दिसायला सुद्धा किती छान वाटते ना. मस्त अशी झालेली आहे. कोथिंबीर टाकते मी. तर कधीतरी अशी वेगळी आमटी म्हणजे करून बघायची. तोंडाला चव येते ना अशी मस्त बघा. आणि ही जर म्हणजे आजारी वगैरे कोणी असेल ना, ही आमटी खाली ना मस्त तोंडाला चव येते. ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी मस्त चुरून खायची. ही आमटी आणि बाजरीची भाकरी. आम्ही बाजरीची भाकरी सुद्धा रुद्याने सकाळी बनवून घेतलेली आहे. आम्ही बाजरीच्या भाकरी बरोबरच खाणार आहे हे. तर बघा मी इकडे शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतली. आणि मी शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतली आणि बोललो की थोडंसं कूट पण बनवून ठेवते. कूट थोडासाच राहिलेला. आम्ही नेहमी बनवून ठेवतो डब्यामध्ये. जेव्हा पण शेंगदाणे आणतो आम्ही दुकानातून, तेव्हा ते भाजून असं कुटाचा डब्बा तयारच करून ठेवतो, कारण की आम्हाला प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट लागतो. तर मी आता पहिले शेंगदाण्याचं कूट बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे मी. माझं कूट बनवून झालेलं आहे. आणि आता मी ना चटणीसाठी शेंगदाणे घेतले. तर शेंगदाणे ना असे थोडे जाडसरच ठेवणार आहे मी. जास्त बारीक नाही करायची चटणी बनवताना. आणि हे बघा ह्या मिरच्या आहेत ना, तुम्ही म्हणत असाल एवढ्या मिरच्या का घेतल्या, ते किती तिखट चटणी होईल. पण ह्या मिरच्या आहेत ना तिखट नाहीयेत. ह्या पण गावावरून दिलेल्या भारतीय त्यांनी. पण ह्या आहे ना थोड्याशा असं आणताना असं ओल्या झालेल्या, थोड्याशा खराब झालेल्या. तर त्या अशा थोड्या साफ करून आम्ही घेतल्या आणि बोललो की आता हे खराब होणारच लवकर, त्याच्यामुळे मग त्याची चटणी बनवूया. तर आता मी याची चटणी बनवून घेते शेंगदाण्याची. पहिले हे शेंगदाणे ना जाडसर असे बारीक करून घेते आणि नंतर मिरची बारीक करणार आहे. बघा मिरची आणि याच्यामध्ये मी थोडासा लसूण पण घेतलेला, तर याची छान अशी पेस्ट बनवून घेतली आहे. आणि ती आता मी या शेंगदाण्याचा जो कूट बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार. हे मिक्स करून घ्यायचे, नंतर तेलामध्ये फ्राय करायचे. इकडे कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलेले आणि ही जी मिक्स केलेली आपली चटणी आहे ना, ही याच्यामध्ये टाकून घेते मी. हे तेलामध्ये ना छान असं मिक्स करून घ्यायचंय. तेल थोडंसं जास्तच घ्यायचंय. चटणीला कसं तेल असल्याशिवाय ते छान नाही लागत, तर थोडं तेल जास्त घ्यायचंय. ही जी चटणी ना, ही आता तुम्हाला ओलसर दिसत असेल तर याला आपल्याला ना असं सुक्क करून घ्यायचंय. अशीच फ्राय करत राहायचे आपल्याला, जोपर्यंत सुकी होत नाही ना तोपर्यंत. मग ती छान नंतर अशी क्रिस्पी होते. तर मी इकडे चटणी फ्राय करते, तोपर्यंत आईने इकडे आलूवडी तळायला घेतलेली. छान वाटते ना आलूवडी बघा. तर इथे वड्या पण तळून झाल्या मस्त आणि आता आम्ही जेवून घेतोय. जेवणसुद्धा एकदम छान झालेलं आहे आमचं. तर जेवण घेतल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला
आणि नंतर एक पाहुणी आली आमच्याकडे, छोटीशी पाहुणी आली आहे बघा. ही 3च वर्षाची आहे आणि हे गावाला गेलेले आहेत. तर माझ्या भावाची मुलगी आहे सेजल, ती आली त्यांच्याबरोबर. बापरे, आता आम्हाला तर सरप्राईज तर भेटलं, पण आम्हाला टेन्शन ही राहते की नाही. तर बघा आता पुढे आपण, मी व्हिडिओ दाखवलाच तुम्हाला, राहते की नाही असं वाटतं आपल्याला की नाही राहणार. 3 वर्ष पण कंप्लीट नाही आहे तिला, तरी पण आली बघा. आणि आता राहते, कशी राहते ती मी तुम्हाला दाखवते आता पुढे. नाही बनवत बाई. मला दे ना पाहू, काय बनवले तू खायला? टोपी कशी पनीरची भाजी बनवते? शिकली पोरगी जेवण बनवायला शिकली सगळं मला. पनीर बटर असं हा खावा खावा. सेजल, सुवर्णा. काय नाव आहे? काय रे बाबू ते? आमचे मग एवढं जर जर काय सापडलं हवं पण ना. आणि हे जेवायचं आहे. काय 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 हे काय देवाचं देवाचं? ते आता दिवा लावतात ते. अगरबत्ती अगरबत्ती लावायचं. लावायचं. तिथं आहे जा, तिथं आहे बघ. अगरबत्ती लाव. दिवान अगरबत्ती लाव. कचऱ्या बहुतेक. तर बघा आम्हालाही टेन्शन आलेलं कसं राहते, पण एकदम छान राहिली आणि मस्त खेळते, तुम्ही बघू शकता मस्त.